शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, संत कबीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास महाराज, आज ज्यांची जयंती आहे ते प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो। आज या ठिकाणी 133व्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले आमचे मित्र, या वार्डाचे नगरसेवक आदरणीय सुभाष वाघोले साहेब, या ठिकाणी शिवसेनेच्या महानगर प्रमुख शारदाताई घोले, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे आदित्यजी खरात, श्रीराम तेलन साहेब, शिवानंद पाशेवार, जैन साहेब, सुधाकरजी साबळे, ॲडव्होकेट प्रधान, संपूर्ण या ठिकाणी आयोजक यांचे प्रथम अभिवादन। या ठिकाणी पहिले आभार मानतो व माझ्या या ठिकाणी जमलेले बंधू भगिनींना, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या कालावधीमध्ये जन्म झाला तो कालावधी अत्यंत अंधकारमय। आपल्यामध्ये ज्या मातेच्या गर्भातून ही रत्न तयार झाली, आज ज्या महिला आपल्याकडे येऊन चली, आता इथं सन्मानपूर्वक आपण त्यांना आदर केलेला आहे आणि त्याच आपल्या जननी आहे, परंतु ह्या जननीला सती जावं लागेल। ज्यावेळेस एखादा पुरुष असेल तो बरं मद्यपान करून, तो मद्यप्राशन करून अवस्थेमध्ये त्याचं सरणावर जायची वेळ आली असेल, तो त्याच्या कुकर्मातून तो सरणावर जात असेल, परंतु त्याच्या पत्नीला सती जावं लागायचं। जिवंत असताना त्याच्या मण्यावर त्या बाईला जिवंत जाळावं लागलं। अशा कुप्रथांना जर आज कोणी महिलांना जर खरं जीवदान दिलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण लक्षात घ्या। या देशामध्ये, या जगामध्ये अनेक देशामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे लोक होऊन गेले। भारतामध्ये अनेक भाषा, अनेक संस्कृती ह्या चालत आलेल्या होत्या आणि या अनेक संस्कृतीचा, अनेक भाषाचा वेगवेगळ्या संस्थानामध्ये हा विलाप झाला होता। मग ते हैदराबादचं संस्थान असेल, निजामाचं संस्थान असेल, अनेक राजा पिढ्याचे संस्थान असतील, तर या संस्थानाने ज्याचे त्याचे पद्धतीनं त्या संस्कृती जपल्या होत्या। त्या राज्याने धनसंचय, विविध असे अधिकार हे अबाधित ठेवले होते आणि याचा फायदा हा इंग्रजांनी घेतला आणि इंग्रजांनी घेतल्यानंतर विविध राजाला अनेक आमिष दाखवून आपलं भारताचं जे सोनं आहे, जे खनिज आहेत, जे काही मौल्यवान वस्तू आहे ते लुटण्याचं काम इंग्रजांनी केलं। आणि ज्यावेळेस महात्मा गांधी असतील, त्यावेळेचे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, त्यावेळेस त्यांनी जो लढा उभा केला, दामोदरवीर सावरकर असतील, तो लढा त्यांनी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला आणि उभा करत असताना इंग्रजांना असं वाटलं, अरे यांच्यामध्ये किती भाषा आहे, यांची भाषा